नमस्कार, देशोन्नती डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहत आहात टॉप 25। मुंबई येथे मयत झालेल्या परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खवळकेवाडी येथील विवाहितेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात आणत सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। विवाहितेने उंदराचे औषध खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला। पोलीस ठाण्याबाहेर नातेवाईकांनी एकच गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कल्याणमध्ये आज सकाळी मध्य रेल्वेच्या जम्बो मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस। 15 ते 20 मिनिटे उशिरा धावल्या लोकल गाड्या। ठाणे रेल्वे स्थानकातील 5 नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात। मेगा ब्लॉकमुळे ठाण्याच्या दिवा रेल्वे स्थानकावर आज सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली। 10 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन। अमरावतीच्या शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी शक्यता वर्तविली आहे। मला वैयक्तिक विचारले तर माझ्या मनातील पीएम राहुल गांधी आहेत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे विधान। जितेंद्र आव्हाडांनी जे कृत्य केले तेव्हा ते भांबावलेल्या परिस्थितीत होते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बोचरी टीका। डुक्कर ज्याप्रमाणे चिखलात असतो तसे हे भ्रष्टाचाराच्या चिखलातील डुक्कर आहेत, संजय राऊत यांची शिंदे गटावर जहरी टीका। पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कृषी विभागाचे आवाहन। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी याचिका दाखल करणार, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य। सरकारने अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे, आमदार यशोमती ठाकूर यांनी मांडली जिल्हावासियांतर्फे व्यथा। 5 जून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो, त्यानिमित्ताने बुलढाण्यात आजपासून पर्यावरण मित्र मंडळाने राबवली जनजागृती मोहीम। अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेच्या भाजप उमेदवार कंगना रनौत यांनी केले मतदान। मतदानानंतर मीडियासमोर प्रतिक्रिया देताना कंगना रनौत। मराठवाड्याच्या दुष्काळी भागात दौरे राजकीय भांडवल करण्यासाठीच, शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची टीका। तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील मतदान केंद्रावर केले मतदान। छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तपदी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा बस स्थानकात लाल परीचा 76वा वर्धापन दिन आज साजरा। अभिनेते सलमान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणात आणखी 4 जणांना नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिक शिक्षक मतदारसंघातून संदीप गुडवे यांना महाविकास आघाडीकडून आम्ही उमेदवारी देत आहोत, संजय राऊत यांनी दिली माहिती। कल्याण तालुक्यातील मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यावर 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, व्यवहाराचा चर्चेचा व्हिडिओ वकिलांनी केला सादर। 4 जूनच्या मतमोजणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात 600 प्रशिक्षित कर्मचारी असणार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात बऱ्याच भागात कापूस लागवड, परंतु वीज पुरवठा नियमित नसल्याने पिकांवर परिणाम। काँग्रेसने दुष्काळासंदर्भात नेमलेल्या विदर्भाच्या समितीची आज नागपुरात बैठक संपन्न। महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर नेऊन महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार केलं जात आहे, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष मेहबूब शेख यांचे वक्तव्य। याचबरोबर हे टॉप 25 संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।